30 डिसेंबरला पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज हॉलमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या पुढाकारानं वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिक शहरातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी या वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिराचं उद्घाटन नाशिक जिल्ह्याच्या शल्यचिकित्सक डॉक्टर रत्ना रावकंडे यांच्या हस्ते संपन्न झालं. या शिबिरात सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस तणावाखाली काम करतात. त्यामुळे आरोग्याकडे पोलीस कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं या शिबिराचं आयोजन करण्यामागचा प्रमुख उद्देश होता. या आरोग्य शिबिरात होमिओपॅथिक, ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक असे 3ही उपचार पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच या आरोग्य शिबिराचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रत्ना रावखंडे यांनी दिली. मागच्या 10 वर्षाचं जर आरोग्य विभागाची जी वाटचाल आहे त्याचा अभ्यास केल्यावर आपल्याला निश्चित दिसून येईल की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा सरकारने सुद्धा आयुष विभाग, आयुष मंत्रालय काढलेलं आहे की जे आपले आयुष विभाग म्हणजे आपण आयुर्वेदिक म्हणा, युनानी, होमिओपॅथी, निसर्गोपचार, योगा हे वेगवेगळे भाग आहेत ते आपण एकत्र घेतलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे काही आजार जे असं आहेत की ॲलोपॅथीमध्ये त्याचा उपचार नाही होत पण आयुर्वेदामध्ये होतो. ॲलोपॅथी म्हणजे कसं असतं, जरी सायंटिफिक आहे, सर्व स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये अभ्यासपूर्वक सगळे उपाययोजना असतात, पण त्वरित उपचार करण्यासाठी हा फार चांगला ॲलोपॅथी असतो. पण जे गंभीर क्रॉनिक दुर्धर आजार असतात म्हणजे मानसिक आजार म्हणा किंवा त्वचा रोग असतील किंवा सांध्याचे आजार असतील किंवा लिव्हर वगैरेचे आजार असतील त्याला निसर्गोपचार हा निश्चित उपयोगी पडतो. आयुर्वेदिक पण उपचारी पडतो. आणि जे प्राणायाम, योगा आपण ॲडॉप्ट केलेली आहे माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार तो जागतिक लेवलला सुद्धा आता कार्यक्रम झालेला आहे की दिवसातून अर्धा तास तरी प्रत्येकाने योग साधना केली. त्याच्यामध्ये प्राणायाम आहे किंवा दीर्घ श्वसन उपचार आहेत किंवा व्यायामाचे प्रकार आहेत. हे केल्यास निश्चित सुदृढ शरीर राहण्यास त्याचा उपयोग. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू, नाशिक.